नागरिकांना जागरूक राहिलं पाहिजे. सगळी कामं सरकारनं नाही करायची, गावातली हागणदारी मुक्त सरकारनं नाही करायची, ही गावानं झक मारली पाहिजे. कायची हागणदारी काच काय, जे झालंय तेच राहिले. कुठं काय झालंय, गावात घुसलं बाई उभीच तांब्या घेऊ, गाडी आली का उठली बाई, ग्रामपंचायत आपले सरसे स्वागत करीत आहे. गाडी गेली का बसली बाई, आपला प्रवास सुखाचा. संपली माणसं माणसं स्वार्थी झाली. एक सगळ्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायकवाद कोणी जन्मंडपवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यामध्ये 5-6 गोष्टी मंदिराकडे मारुतरायाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2 हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवाला सांगा, देवा हे देवा आम्ही 21 वर्ष सप्ताह केलाय देवा. काय ए देवा, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, काळी आईची तहान बघू दे, शेतीत मोती पिकू दे आणि झोपडीत हसू येऊ दे. झोपडीत हसू येऊ दे. त्यासाठी मागणी पर अभंग देवाकडे मागायचं आहे, पण काही मागायचं नाही. मुद्दा सुरुवात. सरळ बसे बऱ्या. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला. ए महिला मंडळ, तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आणि देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोला आता, बोल भक्तीनबाई बोल. आता मी नाही बोलत बरं का तुमच्याशी, देवी बोलते आता. आणि ऐका आता महिला मंडळ सगळ्या, बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोला महिला मंडळ पटकन. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं? पटकन बोला, मी नेऊन घालणार. कुठं जायचं? ए बरे कुठं जायचं? आजारी तुला अरे सांगा ना, कुठं जायचं? स्वर्गाला जायचं? अरे जायचं का? स्वर्गाला जायचं ना? मग ऐका पुरी सगळ्या महिला मंडळ, बाकीचे 3 प्रश्न यांना विचारणार आहे. पहिला तुम्हाला आहे, तुम्हाला स्वर्गाला जायचं का? अरे स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. नुसतं पुण्य नाही चालत. 9वा अध्याय, पापात्मक पापा नरका जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. त्याला शुद्ध पुण्य लागतं आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं. पुण्य करून स्वर्गाला जायचं आणि संपल्यावर खाली यायचं. जायचंच का आला? स्वर्गाला तुम्ही जाऊ शकत नाही. बोला पुढं. तुम्हाला वैकुंठाला जायचं का? वैकुंठाला जावया तपाचे सायास करणे लागे जीवा नाश भाऊ. आणि तपाचे 3 प्रकारे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप आपल्याच्यानं होत नाही, म्हणून आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. तुम्हाला नरकाला जायचं का? नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पापी आचरावी, कथा न करावी विठोबाची. तुम्ही पाप करीत नाही, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. फायनल सांगू, स्वर्गाला जाऊ नका, नरकाला जाऊ नका, वैकुंठाला जाऊ नका, घरात नीट राहा. प्रश्न संपला. आता पुरुष मंडळीला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. भक्ता 9,000चा बोकड कापला तुम्हाला आणि मला फक्त नख्या वाहिल्या रे नालायका, नख्या वाहिल्या. मला मुंडी चालत नव्हती का? आणि नख्या तो का वाहिल्या? त्या शिजत नव्हत्या रे बालका. अरे बालका, नख्या जर शिजल्या असत्या तर तो मला वासा उठवला असता. बोल भक्ता बोल. भक्ता, तू 10 दिवस गणपती बसवला, 20 वेळा आरती केली आणि शेवटच्या दिवशी तू पेला मला बुडावला. अरे भक्ता, तो मला शांताबाई लावली रे. मी तुझं वाटोळच करणार. बोला आता पटकन पुरुष मंडळी, तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? पटकन बोला.
मोक्ष ना ऐका मी देणार ते आपल्याकडे पुराव्याची आहे काय नाही मोक्ष ऐका बरं का अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आणि मोक्ष सुखा हनुलाता मोक्ष आपल्याला नको मग तुम्हाला दिली मुक्ती मुक्ती जर दिली तर पुन्हा नरदेहाला यायचं नाही आणि पुन्हा जर न्यायाला द्यायला यायचं नाही तर भजन करण्याचा अधिकार माणसाला मिळणारच नाही म्हणून न लगे मुक्ती मग तुम्हाला दिली सिद्धी हात लावीन तिथं सोना पप्पेच्या आईलाच हात लावला सोनं सोनं पुरावा सिद्धी लावी पिसे तया कोण पुसे मग ऐका आता तुम्हाला मुक्ती नको मोक्ष नको मोक्ष नको मुक्ती नको सिद्धी नको स्वर्ग नको नरक नको वैकुंठ नको मग ज्ञानोबा राहायला विचारायचं राहिलं काय भानगडे ज्ञानोबा राहायचं तर एकच स्पष्ट माझं म्हणणं आहे ज्ञानोबा राहायचं तर डायरेक्ट म्हणतात माझ्या मनीची आवडी आणि पंढरपुरा मग गाडी नको मला काहीच नको काय लागतं गाडी बंगला पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर शेगडी हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोंड्या बकरा अंडे लाटणं पलपट फुकणी उशी तवा संडा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमच्या वरगळं उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खोंड बोंबलं सुटा अंड टारफलं गुजीरवाण्या घरात काठवरते कुणाला शिटा वहिनी साहेब दी धक्का धोबी बचाल परताला परत गोष्ट होती डोंगरोडी दुकाना शिक्षणाचा आयगो झेंडा मानेमीज खांड राजनीती दबंग वाटे शिंगम बॉडीगार्ड झाका चिकणीची मिली दुनियादारी लई भारी माझे मंत्री झाला तर माझी सटकली पबे पारोडा ही पोरगी जातो तुपातली सिटी वाटली गाडी सुटली पतन गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडाली बरं आलाबाबराव बाहुबली झिंगाट सुन तुझा माझ्यावर भरोसा नाही काय बाई वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतं तुम्हाला नाही सुधारायचं काय एवढं पाठ करायला 1 वर्ष लागल एवढं पाठ करायला तुम्हाला 1 वर्ष लागल मग हाच प्रश्न नाथबाबांना विचारला नाथबाबा तुमची इच्छा काय हो नाथबाबा तुमची इच्छा काय तुम्हाला काही पाहिजे का देवा मला एक करणं असं ज्ञान दे का त्या ज्ञानात प्रेम असेल त्या ज्ञानात गण असेल प्रेम असेल प्रेम आपलं नाही आपली भंगार प्रेम इसी के बिना मैं जी नाही सकता पागलच येतो तू काय जगत कोणावर आहे प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही बंगल्यात पोर राहते गाऊन ठेव प्रेम करते काय प्रेम अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो आचार्य आलता जागरण गोंधळाला त्याच्या आत लंगर तुटला का असं का फार एक वाक्य संघ महाराज तुम्हाला काय घोडे लावायचे तेवढे लावा इंद्रिकरला पण ते खरंच आहे कालही बी आजही बी ह्या मोबाईलान पायी पोरं फार पागल झाले हो कोणी उठायचं मोबाईल घ्यायचा त्याला चड्डी नाही आतली चड्डी नाही पण हँडसिटी चैन उघडी ना आतूनही मोकळा कायम रेंजमध्ये आकडीचा पत्ता नाही स्वक्षचा घाण वास बगलात गुचिड्या लगविला गेलं मोबाईल आला चड्डीत मुतलं त्यानं चैनच नाही खोलली हलकट क्वालिटीचं नाही आणि मी रोज कीर्तन सांगतो मगाशी सांगितलं मोबाईलमुळं 8 रोग झालेत लोक लिहून घ्या 1 मोबाईलमुळं संवाद संपला माणसं बोलायची बंद झाली आणि पाया पडून सांगतो तरुण पोरांना पाया पडतो तुमच्या हे इंदुरीकरचे कीर्तन आहे संकट प्रत्येक माणसावर येणारच आहेत ते कुणा तरी पशी बोलत जा पण संकट आतल्या आत ठेवू नका लिंबाची लिंबुळी किती जरी पिकली तर आतून कडूच आहे आणि मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही तुम्ही किती श्रीमंत असा दुःख तुमचा पिछा सोडणार थोडं संकट आलं ना बोलत जा कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला स्वभाव आहे तिचा दिला धोका मग तिच्यासाठी मरत होतो तू तिचं पोरग शाळेत जातो तरी तू तिच्यावर जळवतो म्हणजे तू पागल आहे का ए भंगरी पोरीसाठी मरतो का दरिद्र्या ए शांबड्या अरे सीर सलामत तो टोन गया पकड़ी 50 ए भंगरी ए
हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. आजपासून कोणतंही संकट आलं तर कोणातरी पशी बोलत जा, आतल्या आत ठेवू नका. आणि आतमध्ये ठेवलं का मेंदूला टेन्शन येऊन ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी जास्त होतं आणि अटॅक येतो. मग आपण म्हणतो ना अटॅक आलेल्या माणसाला पहिली माणसं काय विचारतात, किती काय निघल्या ब्लॉकेज, किती निघल्या बा, शॉकअप किती निघल्या. याचा अर्थ ब्लड ऑफ सर्क्युलेशन हलकट विचाराने स्थिर होतं. मोबाईलमुळं संवाद संपला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसतात माणसं. येड्या बाबळीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत. मग तुरीला शेंगा का म्हणून येणं यंदा? कपाशीचा झाला गेम, कपाशीचा नाही राहिलं काय. एकटेच मोटरसायकल बसायचं पागल. मोबाईलमुळं संवाद संपला, मान्य आहे का बोला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळं मेंदू हँग झाले. 5 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 6 मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. आणि 7 मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळं झोप गेली. आता हे टाळकरी बिळकरी आहेत ना, थोडं कीर्तन लांबलं ना जांभळ्या देतील, आडवे होतील, कवा उरकील बाबा. पण कीर्तन संपल्यावर हे लगेच झोपत नाहीत, 1.5 तास झक मारितात, गेम पाहतात. व्हॉट्सअप बिस्टअप पाहतात का नाही? नाही मोबाईल वापरल्यानं काय फरक पडतो? आता पोरांनो मी नाही वापरीत मोबाईल, काय खुटलं आपल्या लोकांपेक्षा. पोरानं मला सांगा, आता मी केवढ्याचा मोबाईल घेऊ शकतो? ॲपल केवढ्याचा? 1 लाखाचा सहज. पण मोबाईल 2400 रुपयाचा आहे. त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला टिकटॉक नाही, त्याला पबजी फिबजी नाही. तो 1 सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, येस नो, उलट तिकडं काय खुटलं नाही. आणि तोय बी पहाटे 5ला चालू होतो, सकाळी 7:30ला बंद. पुन्हा दुपारचं कीर्तन 1ला संपलं का 5 ते 7च्या कीर्तनाला 1 तासभर चालू होतो. आणि 7 ते 9च्या कीर्तनाला मधल्या गॅपमध्ये चालू होतो, पुन्हा बंद. काही बोलत राहायचं मोबाईलवर, काय उपयोग येत. हॅलो हॅलो हॅलो, कुठे काय प्रॉब्लेम काय आहे? पडदा बंद झाला की तिकडं? कॅमेरावाले ते बंद झालं, स्क्रीन बघा कुठं. हा जाऊ दे, गेलं मोबाईल. मोबाईलवर काय बोलायचं? हॅलो कुठे? नदी वय, जेवला का? झोपला का? पालथ आहे का? उता नाही काय? बोकंडी घ्यायचा तुला? काय करायचं? आणि मोबाईलवर बोलायच्या पद्धती ते इतक्या बेकार आल्यात. आता 4 पद्धती आल्या, 4ही पहा माझ्या हाताकडे नीट. पहिली पद्धत, हॅलो हॅलो. अरे मागून आग झाली तरी वर आलतो तर तू काय, तुला करायचं?
नाही बोलत तर सोडून द्या ना विषय. हॅलो पहिली बर का. हॅलो हाय काही. दुसरी हॅलो. तिसरी हॅलो. चौथी हॅलो. आता इकडंच लाव. आता काय करू. तुम्ही नक्की नक्की सुशिक्षित आहात याला पुरावा काय. मोबाईलचा वापर बोलताना उजव्या कानाचा कमी करावा. मोबाईल उजव्या कानाने जास्त बोलू नये. मोबाईलवर हाती बोलू नये. मोबाईलमुळं माणसं बिंडोक झाली. पूर्वी आई पोराला पिठाचा गोळा खेळायला द्यायची. आता आई मोबाईल देते. गेम कर गेम खेळ गेम. मग ते 9वीला आईवर डोळे बाटरी तर पहिली गेम. 10वीला बापच उचलून आपटी तर दुसरी गेम. 12वीला पोरगीच घेऊन पळून जातं गेम मध्ये गेम. आणि आपण म्हणतो वा पोरं बिघडली गुन्हेगारी बिघडली गुन्हे प्रवृत्ती वाढली. काय झाली गंमत महाराज. कुटुंबातलं वातावरण मुलांना पोषक राहिलं नाही. हा सगळा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता सगळे शिकलेले लोक मला उत्तर द्या. दिवसभर नळाला पाणी नाही आलं मोर्चा. 2-3 तास लाईट गेली मोर्चा. दूध आलं नाही मोर्चा. रेशन आलं नाही मोर्चा. भाजीपाला मागला मोर्चा. दूध मागलं मोर्चा. आरक्षण मिळत नाही मोर्चा. ट्रक आडवी गेली मोर्चा. एसटी लेट झाली मोर्चा. बरोबर आहे ना. आज 6 वर्ष झाले शाळेतले पोरं नापास केले जात नाही. किती पालकांनी मोर्चे काढले. किती पालकांनी काढले. कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा व्हायला पाहिजे. पास तर पास नापास तर नापास. काय मत आहे तुमचं. मग बाप किती नालायक आहे. तुम्हाला लाज नाही वाटते का. काढला का कोणी मोर्चा. 6 वर्षामध्ये सगळे पास केल्यामुळे सगळा भंगार माल बाहेर आला. सगळा जो आता 11वी 12वीला जो माल आलाय ना हा कोणत्याच फॅक्टरीत ठेवण्याजोगा माल नाही. आखलीचा पत्ता नाही. आणि लेवल समान झाली ना. 85% वाला आणि 35% वाला लेवल एक झाली ना. 35% वाला पास झाला. 85 वाला मग कुणाला नापासच जर करायचं नाही तर परीक्षा घ्यायचा कशाला. हे तुम्ही कुठं कुंभमेळ्यात गेलते का इतके दिवस. आता माना हली तर हलकट हो. कुठे गेलते इतके दिवस. याला जबाबदार कोण आहे. हे बा सगळ्या गोष्टी सरकारवर ठेवू नका. सगळ्या गोष्टी तुम्ही पुढाऱ्यांवर ठेवू नका. माणसांमध्ये बदल करण्याची ताकद आहे. फक्त माणसाने विचार केला पाहिजे. काय मत आहे तुमचं. तुम्ही सगळ्या गोष्टी सरकार. नळाला पाणी येत नाही धरा नगरपालिकेला जबाबदार. आणि इळभर नळ चालू होता तेव्हा कोणाला धरायचं. तू नळ तरी बंद करते का. तू या नळाचं पाणी अख्ख्या गल्लीत गेलं तेव्हा तू काशीला गेलती का. अर्धा तास नळाला पाणी आलं नाही तर केवढी आरडून उठली. बाई 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 पाणी नाही ग पाणी नाही ग. काल कुठं काशीला गेलती का तू. माणसाने स्वतःला चांगलं वागण्याच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. काय म्हणते तुमचं. प्रत्येक स्त्रीनं पाणी भरायचं झाल्यानंतर 1 हंड्यात पाणी कमी मिळालं तरी चालेल पण खात्रीशीर नळ बंद केला पाहिजे आणि त्या पाण्याचा वापर योग्य झाला पाहिजे. पाणी जर प्रत्येकाने योग्य वापरलं पाणी संकट येणारच नाही ना. मग तुम्ही मोटरसायकल धुवायला 9ला सुरुवात केली तर 12 वाजेपर्यंत होत्या. गाव वल्ल झालं पण याची मोटरसायकल निघालं. हे असं नाही चालत. नाही नाही नाही. प्रत्येक गोष्टीची काटकसर आहे. ही मुलं आहेत. सरळ बसायला आलेले पोरं पटकन. तुम्हाला नमुना दाखवतो. पटकन बसा. बस खाली सरळ बसा. बैठे बैठे सावधान. आणि जोरात उत्तर द्यायचं. घाबरायचं. आवाज कमी येतोय. घाबरायचं. हा या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर करेक्ट. त्याच्या अगोदरचा सुलतान करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई करेक्ट. सुन तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक घरात एक तयार झालं पाहिजे.
आणि आता पुढचा प्रश्न बोलून एकदम जोरात. घाबरायचं? हे बरे हा जोरात बोला. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. त्याचा पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात. घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. 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 हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद नाही महाराज. विनोद समजू नका. हिंद्रिकेचं किती याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. महिला मंडळ, आता तुम्ही सुशिक्षित माणसांच्या बायका आहे. 70% महिला 12वीच्या पुढच्या आहेत, आहे का नाही? मग पहिलीच्या मुलाला ट्युशन का असावी? आणि पहिलीच्या मुलाला जर ट्युशन लावायची तर शिकलेली बायको का करायची? तुम्हाला पसायदान येत नाही, तुम्हाला आरती येत नाही, मग यांना शिकवायला तुम्हाला झालं काय? तुम्ही करीत काय असता? पाणी हे भरी त्या दळ नाही, हान त्या पोरं हे झोपी त्या पोरं हे उठी त्या कुकर तुम्ही लावी त्या शिट्ट्या हे मुजी त्या, मग तुम्ही करत्या काय? अरे नाळाव लुंगी लावून बसत आहे रे, नाळाव लुंगी लावून बसत. मग त्याला एक जण म्हणा आज पाणी नाही येणार तू. हा विनोद नाही, याला कंट्रोल केलं पाहिजे. आणि शाळेपेक्षा पोरांचं लक्ष बापांचं पाहिजे मुलावर. याचं तुमचं काय मत आहे? 70,000ची आपल्या पोराला पल्सर आहे कॉलेजला जायला, 70,000ची. 10,000चा त्याला मोबाईल आहे, 2,000चा त्याच्या बायात बूट आहे. आणि नालायकाला 50% मार्क पडले आणि तो ऍडमिशन घ्यायला गेला त्याचा बाप सायन्सला. त्या प्राचार्यानं आणि प्राध्यापकानं तो पोऱ्या बाहेर काढला पाहिजे आणि त्याचा बाप आत घेतला पाहिजे. इकडे असं कॅबिन मध्ये घेतला पाहिजे, शिपायाला बोलवलं पाहिजे 2-3 जणांना. इकडे 70ची तो या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे आणि याला 50% मार्क पडले. हा पोऱ्या तो का पैदा केला? या बाप रेटावला पाहिजे पहिला. हे 40 आणि 42% कोण खातं? कोण खातं? इथं 82 वाला बोंबलं तिंडत तू 42ची अगरबत्ती कुठं लावतो? हे फटकावले पाहिजे महाराज. आणि इथून पुढे पोरांना इथून पुढे पोरांना तोंडाने सांगणे नाही. काय मत आहे तुमचं? पोरग शाळेत कोणाचं ऐकत नाही, गावात कोणाचं ऐकत नाही, रेटवणे एवढाच पर्याय. बस पोरग गावातून उशिरा आलं संध्याकाळी, प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. बस 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय? 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय? 18चा पोरगा दरोडा घालतो म्हणजे काय? महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. तुमचं काय मत आहे? ते नालायक 3-3 वाजेपर्यंत आपले पोरं बाहेर हिंडते म्हणजे त्यांचे आईबाप नालायक आहेत का नाही? आईबाप हलकट आहेत त्यांची. वरून आई म्हणती दरवाजा उघडं ठा पप्पू येईल. तो पप्या हरिपाठाला गेला का? ए पप्याची आई, पप्याच्या आईचे दात पाडले पाहिजे पहिले दोनच्या. चालली थोबाड वाशीत मध्ये. पोरग दारू पिलं तरी आईला लाज नाही, पोरग ते रातभर बाहेर हिंडते तरी आईला लाज नाही. आणि सगळ्या अपराधावर पांघरून घालाय कोण? आई. पोरगी नाचती लग्नात, तिची आई थोबाड वासून पाहती. ओवाळणी टाकी ती पुरी हो दरिद्री. काय माही गुड्डी ताल धरती म्हणजे तुझी गुड्डी जावा एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. हे समजत नाही का आपल्याला? विनोद आहे का? याला चांगलं कंट्रोल केलं. 10वी-12वीचे बाहेर बोंबलं तिंड द्या, कान फटावले काय करते? जरा 8-10 दिवसातून पोरग जवळ घ्यायचे, इकडे थोबाड फोडून टाकले. कुठून आणणार तो? भांग नालाय का? आता भांग आणलाय कार्टेनी कुठून? वावर नांगरलं दंड तुलाय. अरे बागलात गुशिड्या झाल्या तुझ्या, तुला का आला 1 साईड आणि 2 साईडला? फटकावलं पाहिजे महाराज. विनोद समजू नका. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला घरचंच पाठबळ आहे. तुमचं काय मत आहे? गाडी 7:30 नंतर तुला बाहेर जायला मिळणार नाही. आमची मिळणार नाही. तू लैलकपतीचा आहे, तू विकत घेऊ शकतो.
हे सांगायचं काम कोणाचं आहे? 7 वाजले चावी आण गाडीची. पोरग मला फिरायला जायचंय पायी पाय, एक तर जायचंच नाही. थोबाड फोडून टाकेन त्यांची. काय करेल? कशाला 16चा पोऱ्या चोऱ्या करील आणि 18चा पोऱ्या खून करील? कशाला करीन? फाटकावल्या पोऱ्या बाहेरून जेवून आल्या आल्या हल्ला पाहिजे इकडे. का जेवला बाहेर तू? थोबाड फोडून टाका. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे. लगेच निघायचं, मी करील प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं तू का मला शिकवतो का? नालाय का? बाहेर निघ. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं? पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत का? यांना कोण खातं बाहेर? हे बाहेर त्यांचं शिका जरा. केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. शिका जरा. बोर मारायला महाराष्ट्रात ते पेट्रोल पंपावर मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून खात्यात. हायवेचे कामं चालले तर शिमीच्या नळीत झोपतात आणि दिवसा 2 घंटापट तर रात्री 3-3 वाजेपर्यंत पुलाची कामं करतात. आणि आमचे 70% अवलादी संध्याकाळी जेवायला घरी नाही. लाज नाही वाटते का? रिकाम्या जागा इकणार, रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी जागा घेतल्यात आणि बाटल्या इकणाऱ्यांनी जागा रिकाम्या केल्यात. भिकाऱ्यांनी चांगल्या मागायताना पैसे दिले ती याजानं. आपल्या का काय वांग 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ. एक दोंड्याची आणि एक मांडव परतण्याची काय गाजर आहे? एखाद्या बोटात 2 अंगठे. ते बाजारात गेलं नाही का बाई पुढेच उभं राहिलं. गुजरीत वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं, कोथिंबीर. तिनं ओळखलं याला कांता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. JPC टाकून गेलं तर अजून आलं नाही. काय त्या बापाची जमीन इकली, गाडी घेतली, तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नात केला. काय पराक्रम केला? भंगारा अवलाद नाही तर काय. आपलं फाटकावलं पोऱ्या काय करतो? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, लगेच दोर. मुंडक्याचं माप दे, गुतव चाल, मी झटका देतो, तू फक्त सांग किती व्हायचं आहे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन गेली. इकडे कोणतं घेतो? कोणतंही पिऊ द्या औषध. टाटा मेट्री, निऱ्या कातर, राऊंड अप, गोल, M45 कोणतंही घेऊ द्या. 5 तास पोरग मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो? शेण खावा पण औषध नको. कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत्यात. इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध काय काय सांगा. विनोद आहे का महाराज? आज आता हे नगरमधले माया पुढे बसलेले सर्व्हिसवाली माणसं आहेत. आपण फुकाट पगार घेत नाही. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून रोल होता. हात वळत नव्हता. फटकावले पाहिजे धरून. 8-10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे महिला मंडळ. नुसते बचत गट काढून मेळावे नका घेत बसू. जरा पोरींकडे पाहायला शिका. जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. बुडाला धर्म. मुलींचे भांग तपासा. कुठून आणले रे ते भांग? आता ते एक इतका डेंजर भांग आणलाय पोरीने यावर्षी. एकच बाजू पॅक करायची, एक बाजू मोकळी. अशी चालती पोर. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं. पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला वाटलं खुणावलं का काय, वाहून गेलं ते. फटकावले पाहिजे धरून. मुलीचं दप्तर तपासीचा शाळेतल्या. 8-10 दिवसातून तिच्या वह्या चेक करा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. जरा चेक करी जा. एसटीचा पास चेक करी जा, पंच केलाय का. 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही. मग पोरगी भुयारातून वर्गात निघते का काय? जरा पा डायरेक्ट भुयारातून जाते का काय वर्गात? पा मुलीचे मोबाईल चेक करी जा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन येतो, सायलेंट असतो. सायलेंट फक्त कण होतो घरात. कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण तर 100 रुपये दिले, त्याच्यात 500 आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा?
ही 1GB आहे का 2GB आहे का 4GB आहे का 4GB आहे, जरा चौकशी आणि सांगा मला. महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, हा तुम्हाला विनोद वाटतो? आणि मग कालांतरानं समाजामध्ये अपमानाचं जगायचं, मग लोकांनी नाव ठेवायचं, आपण खाली मान घालायची, लोकांनी आपला विषय काढायचा, आपण सहन करायचा. अगोदर सावध झालेलं काय वाईट? आता एक तरुण पोर आहे, रात्रंदिवस कष्ट करायचे, मस्तपैकी पैसा कमवायचा, जगाचं काय घेऊन बसले रे? शाळा सुटली 3 वाजता, कॉलेज सुटलं, लगेच एखाद्या दुकानदाराला भेटायचं, भाऊ मी तुझ्या दुकानात 2 तास काम करतो, 5 ते 7, 4 ते 6, 7-8 वाजेपर्यंत दे मला, 500-700 रुपये महिन्याला, 1000-2000 रुपये दे, गारी का कुल्फी का पावी का, रात्रंदिवस कष्ट करायचे, पैसे करायचे. अरे अजून रस्त्याच्या कडेला दिव्यावर अभ्यास करणारी पोरं आहेत, अजून दुसऱ्याच्या भांडे घासली, दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत, अजून गरीब लोक लई आहेत, अजून फीसाठी रविवारी कामाला जाणार आहे पोरग आहे. प्रयोग वही घ्यायची 10वीची, प्रयोग वही गणिताची वही घ्यायची, बिचाराला 200 रुपये लागत होते, ते रविवारी दिवसभर कामाला गेलं, 300 रुपये घेऊन आलं, तेव्हा त्यानं वही घेतली. अशी मुलं आहेत. दिवाळी आली, दिवाळीला कपडे घ्यावं लागतील आणि वया पुस्तकांचे पैसे द्यायचे, तर दिवाळीच्या सुट्टीत 15 दिवस 2 घरचे भांडे घासणाऱ्या मुली आहेत. ते सुट्टीत भांडे घासून देईल तुमचे, वाटलं तर दिवाळीची तुमच्या घरातली सगळी सफाई करून देईल, मला कपडे घ्यायचे, दप्तर घ्यायचे, जेवण तर मी तुमच्याच घरी जेवल, पण मला निदान दिवाळीला चांगले कपडे घ्यायचे. कष्ट करणारी माणसं आहेत, आणि कष्ट करणारा माणूस कधी उपाशी मरतो काय? हे आपल्याला कामच करायचं नाही, नुसतं बापाचे ते स्टुडिओ जगायचं, बापाची पेंट आहे का? घर आहे बापाचं, सायकल आहे बापाची, मोटरसायकल आहे बापाची, पेट्रोल आहे बापाचं, तुला बनियन आहे बापाचं, अंडरपॅन्ट आहे बापाची, मग तू करतो काय? पुढे चालतं का ते? आणि पोरानं एक ध्यानात ठेवा, तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. विद्वानाला गिराईक आहेच, जिथं क्वालिटी आहे. अजूनही विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच नाहीये? अजून कितीतरी डॉक्टर आहेत का मिनिटावर भेटतात, शिवाय महिना वेटिंग आहे. अजून कितीतरी वकील आहेत मिनिटावरच बोलतात. ब्रिलियंट माणसाची किंमत कधी कमी होत नाही. त्याला क्वालिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. शारीरिक वापरा भरला, क्वालिटी लागते त्याला. आता एवढी लोक आहे, गणेश पाटलाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते. मग मला त्यांनीच आता 1 लाख 2 लाख द्यायला काय हरकत आहे? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 1 लाख 2 लाख देऊन टाका, कुठं दुबळ्या घरी लगी नाही. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे, ही तू पुढे शिकलं पाहिजे. आणि पोरांनो, तुम्ही जर पैसे कमवले ना, तुम्हाला इंदुरीकरची आठवण येईल, तुम्हाला कुणा पुढे वाकावं नाही लागणार. हो, वाकण्याची गरज नाही ना. 5 वाजता केलं शाळा सुट्टी ना, तुमची शाळा सकाळी कितीतरी पोरं 12लाच मोकळे होतात दुपारी, दिवसभर बोमट्या झाली. त्यांना किराणा दुकानात काम करा ना, किराणा दुकानात काम करा ना, कापड दुकानात काम करा, कामं नाहीत मग असं म्हणायचं की तुम्हाला? तुम्ही साधे अभ्यास करा. एवढं खोकं आहे, एवढं एक खोकं आहे, एक स्टँड आहे, एक स्टँड, त्या स्टँडवर एक बरणी आहे, जागा मोकळीच आहे, पुऱ्या एवढ्या. पाणीपुरी केवढ्याला आहे रे? 10 रुपयाला. किती? 5. भांडवल, जागा एवढी, एवढंच बॉक्स आहे. 6ला दुकान लावते, 8ला मोकळं, 500 रुपयाला भ्याव नाही. 8:30 वाजता घरी. फुटाण्याची गाडी पाहिली तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, एकच लाकूड आहे त्याच्यात. दिवसभर दूर निघतोय, मग कवा जाळात दूर साध. तो कागदाची पुंगळी, आणि माप तर कोणत्या कंपनीचं आहे काय माहिती त्या कंपनीला. बरं ते भरताना असं भरते, आपल्याला वाटतं अख्खीच फुटाणे आपल्याला येतं काय? 13 फुटाणे रुपयाला. किती फुटाणे आले रुपयाला? 13. त्या पिळकावण्यात एक गुतलं, किती राहिले? 12. उघडताना 2 गेले. 10 केवढ्याला? 1 फुटाणा केवढ्याला? त्याच्यात आपण लय पेला असल्यामुळे टरफलच तोंडात आली, फुटाणीच बाहेर गेले. अरे बंगले बांधले त्यांनी, पाहता काय माग
आपलं फक्त बडे घर असा, आपण फक्त घरेले मोठमोठे बांधायचे आणि वाय 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 वाय. बापाचा पगार पुराणं, आईनं तर हातपाय आपटायचे, पोरानं म्हणायचं 3 दिवस झाले क्वार्टर नाही, मग पोरानं लगेच पंप चोर, चोरेलही भंगार आले आता, पेट्रोल चोर, टायर चोर, चपला चोर, टपरी फोडली गोवा चोरला, काय चोर आहेत. मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल नेवा का नाही, चार्जरच नेली, आता कुठं खुशी तो वायरी. आणि ह्या पोरांना चोऱ्या करायची सवय का लागली? कष्ट नको, फुकाट पाहिजे. पोरांनो, आजच्या कीर्तनात तुम्ही एवढं जर ठेवलं नाही का, एका तरुण कार्यकर्त्याचं गणेशरावचं अभिष्टचिंतन आहे.